भोसरी जमीन खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे, निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एकसदस्यीय समितीसमोर हजर झालेत। 12 वाजता ही हजेरी होती आणि 12:40ला ते परत निघालेत। नेमकं काय घडलंय चौकशीमध्ये रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, काय काय झालं चौकशी दरम्यान? अश्विन, CMIDC मधील जो वादग्रस्त जमिनीचा खरेदी व्यवहार होता त्याची चौकशी नागपुरातील न्यायाधीश झोटिंग यांची एक सदस्यीय समिती करत आहे। नागपूरच्या रवी भवन परिसरात गेल्या काही महिन्यापासून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि आज एकनाथ खडसे त्यांच्या वकिलासह या समिती समक्ष उपस्थित झाले होते। 12 वाजताच्या सुमारास ते या ठिकाणी आले आणि 12:38 ते या समिती समोरून निघून गेलेले आहेत। जी काही माहिती या समितीकडून मिळत आहे त्याप्रमाणे आता त्यांना 21 फेब्रुवारीची पुढची तारीख देण्यात आलेली आहे आणि त्या दिवशीही एकनाथ खडसे त्यांच्या वकिलासोबत येऊन आपला म्हणणं जो आहे तो मांडतील अशी माहिती मिळत आहे। पण आज जे एकनाथ खडसे या ठिकाणी आलेले होते त्यांनी पत्रकारांशी कुठलेही बोलणं केलेलं नाहीये, त्यामुळे एकनाथ खडसे यांनी कोणती माहिती ठेवलेली आहे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। अश्विन, रजत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।